आज आपण समजून घेणार आहोत दार्शनिक कपिल. दार्शनिक कपिल प्राचीन भारतीय दार्शनिकात कपिल सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. पहा, प्राचीन भारतीय दार्शनिकात म्हणजे बुद्धाच्या अगोदर सुद्धा कपिल हा खूप विचारवंत मोठा होता. त्याचा दार्शनिक दृष्टिकोन अद्वितीय होता. तो फक्त दार्शनिकच नव्हता, तर तो एकटाच दार्शनिकांचा एक परंपरा होता. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये आपल्याला कपिल नावाचा एक दार्शनिक, एक विचारवंत होता. आणि तो विचारवंत म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या नावानं एक विचाराची परंपरा चालू झाली होती. एवढा मोठा तत्वज्ञानी होता कपिल नावाचा. त्याच्या दर्शनास्त्राची तत्वे आश्चर्यचकित करणारी होती. तो जो विचारसरणी दिला होता मानव जातीला, तो म्हणजे बघा, हे ग्रंथ बाबासाहेब लिहिले आहेत. बाबासाहेब काय म्हणते की त्याचं विचार हे आश्चर्यचकित करणारं होतं. म्हणजे त्यानं जे मानव जातीला तत्वज्ञान दिला होता ते आश्चर्यचकित करणारं होतं. ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे. सत्यासाठी प्रमाण आवश्यक आहे हे सांख्य तत्वज्ञानाचे प्रमुख तत्व होते. प्रमाणाशिवाय सत्याचे अस्तित्व नाही असा त्याचा आग्रह होता. बघा, त्यांना काय म्हणते, सत्यासाठी प्रमाण आवश्यक आहे. म्हणजे आता या विहारामध्ये मी ग्रंथ वाचत आहे आणि तुम्ही ग्रंथ ऐकत आहात. हे सत्य आहे. मी वाचत आहे आणि तुम्ही ऐकत आहात. याच्यासाठी तत्वज्ञानाचं प्रमुख तत्व होतं, प्रमाणाशिवाय सत्याचे अस्तित्व नाही. प्रमाण म्हणजे मी जर ओरडून सांगितलो बाहेरच्या लोकांना, तर ती लोक म्हणतील की विहारामध्ये आहेत की नाहीत लोक. पण त्यांनी जर इथं येऊन बघितले तर लोकांना कळते की इथं लोक आहेत. म्हणजे हे प्रमाण आहे. सत्याला प्रमाण असल्याशिवाय सत्य मी मानणार नाही, हे कपिलांचं म्हणणं होतं त्या काळामध्ये. सत्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी कपिलाने दोन प्रमाण मानले, एक अनुभूती आणि दुसरा अनुमान. बघा, आपण सत्य कसं समजून घेतलं पाहिजे. हे सत्य आहे तर पहिलं गोष्ट त्यांनी काय म्हणले की तुम्हाला अनुभूती म्हणजे तुम्हाला अनुभव हवा. तुमच्या डोळ्याला दिसाव, तुमच्या हाताला लागाव, किंवा तुमच्या कानाला ऐकू येवाव, किंवा तुमच्या त्वचेला ते परिणाम हो त्या गोष्टीचं. तेव्हा तुम्ही काय म्हणावं की ही गोष्ट आहे. हवा आपल्याला, आपल्या त्वचेला वारं लागलं की आपण काय म्हणतो, हा वारं चालू झालंय. म्हणजे हे आपल्या ही अनुभूती आहे. आणि अनुमान म्हणजे काय तर तर्क म्हणजे कसं, तर आता मी तुम्हाला सांगतो, बर्फ आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की बर्फ हे पाण्यापासून तयार झालेले आहे. आणि त्याला थंडीमध्ये ठेवलं तर ते बर्फ वितळणार. पण त्याला लगेच उष्णता लागली तर ते काय होते, पाणी होते. ही अनुभूती होय, हे अनुभव होय. म्हणजे आपल्याला माहित आहे पाण्यापासून बर्फ झालेले आहे आणि बर्फ उष्णता जर लागलं तर पाणी होणार आहे बर्फ. हे अनुभव होय. अनुभव आणि अनुमती म्हणजे तर्क. आपण तर्क लावता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध हे नेहमी सत्य कसं पडताळून पाहतात, तर्काशिवाय तुम्ही ते सत्य आहे समजू नका. मी जर एखादं वाक्य सांगत असाल तर मी ग्रंथाच्या बाहेरचं जर सांगत असाल तर तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा संजूनं ग्रंथातलंच सांगू लागला काय. हे तर्क लावलं पाहिजे की हे ग्रंथामधलंच वाक्य आहे, हे तर्क होय. म्हणजे बाबासाहेबांनी हे खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे परिणाम आणि कारण या दोन गोष्टीचं पूर्ण
या कपिल दार्शनिकानं सांगितलेले आहे त्या काळामध्ये, तेच बुद्धानं ते कसं घेतलंय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ह्या ग्रंथामध्ये सांगितलं. म्हणजे हे फार मोठे विद्वान लोक होईल हे कपिल. या लोकांच्या गोष्टी समजून घेणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणणं आहे. पण ह्या गोष्टी बाबासाहेबांनी एवढं शोधून आपल्याला ह्या ग्रंथात टाकलेले आहे, पण ते तेवढंच मन लावून समजून घेणं गरजेचं आहे. फक्त या विहारामध्ये मी सांगेपर्यंत समजून घ्यायचं नाही, तर तुम्ही हे नंतर सुद्धा वाचून आपल्या घरामध्ये ही गोष्ट अजून तर म्हणजे आपण शोधलं पाहिजे याच्यामध्ये की काय काय आहे. तेव्हा आपल्याला हे सत्य हाताला लागते, म्हणजे सत्याची भूक पण असावा लागते आपल्याला. अनुभूतीचा अर्थ इंद्रियाच्या माध्यमामधून विद्यमान वस्तूची चित्ताला जाणीव. बघा मी तुम्हाला तेच सांगत होतो. अनुभूती म्हणजे आपल्याला अनुभव म्हणजे काय, तर आपले इंद्रिया, 4 इंद्रिय आहेत आपले. 4 इंद्रियांमध्ये आपण काय होऊ लागलंय हे आपण समजून घेऊ शकता. अनुमानाचे 3 आयाम आहेत. कारणावरून परिणामाचे अनुमान, जसे मेघ उपस्थित आहेत म्हणून वर्षा होईल हे अनुमान. परिणामावरून कारणाचे अनुमान, जसे खोऱ्यात नदीला पूर आला यावरून पर्वतावर वर्षाव झाली हे अनुमान. समानता सदृश्य अनुमान, जसे मनुष्य एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी जातो म्हणून तारे परिवर्तन करतात हे एक अनुमान. बघा आता अनुमान म्हणजे आपण तर्क लावणं. मी तुम्हाला तर्क लावण्याचं सांगू लागलो, तर इथं एक फार सुंदर पद्धतीने त्यांनी उदाहरण दिले. पहिलं उदाहरण काय आहे की मेघ उपस्थित आहेत म्हणून वर्षा होईल ही अनुमान. आभाळ आलं की आपण अंदाज लावतो की पाणी पडते, हे होईल अनुभूती म्हणजे हे होईल. आभाळ आलं की आपण म्हणतो की आता पाणी पडते. दुसरी गोष्ट, डोंगराच्या खाली नदी राहते आणि नदीला जर पाणी जास्त आलं तर तिथले लोक काय अनुमान लावते की डोंगरावर जास्त पाणी पडलंय म्हणून नदीला पाणी आलंय. म्हणजे याला म्हणते अनुभूती. त्याचा दुसरा सिद्धांत कार्यकारण भाव हा आहे. त्याच्या संबंधी उत्पत्ती आणि तिच्या कारणांची आहे. बघा कपिलानं काय सांगितलं, त्यांचा सिद्धांत काय होतं, कुठलीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. कुठलीही गोष्ट जर तयार झाली तर त्याला मूळ गोष्ट वेगळी असते. आपण सर्दी झाली म्हणत्या, सर्दीचं कारण काहीतरी राहते. आपण थंड तरी पिलेले राहत्या किंवा वातावरणाचा तरी बदल झालेले राहते. मग कारणाशिवाय बुद्धांचं पण हेच म्हणणं होतं, या जगामध्ये कुठलीही या गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. म्हणून कपिलानं सुद्धा हेच सांगितलेले आहे की प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे. कोणीतरी सृष्टीकर्ता आहे आणि त्याने सृष्टी निर्माण केली हे कपिलाला मान्य नाही. त्याचे मत होते की उत्पन्न वस्तू प्रथमापासूनच तिच्या कारणात विद्यमान असते. जसे मातीचा घडा मातीच्या रूपाने विद्यमान असतो, वस्त्र सूत रूपाने विद्यमान असतेच. बघा कपिल काय म्हणतो की कोणतीही सृष्टीकर्ता आहे हे त्याने सृष्टी निर्माण केली हे कपिलाला मान्य नाही. हे जग कोणीतरी घडवलंय हे कपिलाला मान्य नाही. कारण आता तुम्ही बघता आपण जे मोठमोठे पर्वत डोंगर हे निर्माण झालेले घटना आहे. कशी घटना आहे, जेव्हा भूकंप होते तेव्हा जमीन पूर्ण सपाट होती अगोदर. जेव्हा भूकंप झाले तेव्हा जमीन खाली ओली झाली आणि माळं तयार झाली. हे कारण आहे. आणि दऱ्या पडले कशामुळं, तर भूकंपामुळं भेगा पडले जमिनीला आणि नद्या तयार होते. तर असे प्रत्येक कारण आहे. आणि ही पृथ्वी कोणीतरी एक ताकद बनवली हे असं नाही. प्रत्येक घटकाच्या मागे त्याचं एक वेगवेगळं कारण आहे. जसं माणूस, आता माणूस कसा तयार झाला हे वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगते, तर पाण्यामध्ये छोटीशी बॅक्टेरिया जन्मले सुरुवातीला आणि त्या पाण्याच्या बॅक्टेरियापासून सरपटणारे प्राणी तयार झाले, चलणारे प्राणी तयार झाले. मग हे वेगवेगळे प्राणी तयार होत होत त्याचं माकड झालं, माकडापासून माणूस तयार झाला. हे म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक मूलभूत गोष्ट आहे
आणि त्याच्यापासून हे विश्व तयार झालेले आहे. पण कपिलानं काय म्हणते की हे जग कोणतरी तयार केलंय हे मला मान्य नाही. जसं आपण मातीचा हंडा उन्हाळ्यामध्ये घरामध्ये ठेवतो पाणी थंड होण्यासाठी, तर ते मातीचा हंडा कशापासून तयार झालाय तर मातीपासून तयार झालाय. म्हणजे माती हंडा तयार होण्याचं कारण काय आहे? माती आहे. म्हणजे त्यांनी हेच सांगू लागले की एखाद्या गोष्टीला तयार होण्यासाठी काहीतरी मूलभूत गोष्ट आहे तिथं. याच तर्काचा आधार घेऊन कपिलाने सृष्टीकर्त्याचे अस्तित्व नाकारले. म्हणजे हे जसं मी तुम्हाला माठाचं उदाहरण दिलो, त्याचं एक तर्क घेऊन त्यांनी म्हणते की सृष्टीकर्ता नाही, इथं अस्तित्वातच नाही. आपल्या मताच्या समर्थनात त्याने अनेक तर्क दिले. हे जर त्याचं मत आहे, हे मत सिद्ध करण्यासाठी त्या काळामध्ये त्यांना अनेक अशी उदाहरणं दिलेली आहेत. असत कधीही कार्याचे कारण होऊ शकत नाही. यथार्थाने नवीन निर्मिती काहीही नसते. निर्मिती ही ज्यातून निर्माण होते त्या सामुग्री व्यतिरिक्त काहीही नसते. वस्तू अस्तित्वात येण्यापूर्वी सामुग्रीच्या रूपात विद्यमान असते. त्याच सामुग्रीतून त्या वस्तूची निर्मिती होते. निश्चित सामुग्रीपासून निश्चित वस्तू निर्माण होते. निश्चित सामुग्री निश्चित वस्तूच्या रूपात रूपांतरित होते. हे पहा, असत कधीही कार्याचे कारण होऊ शकत नाही. निर्मिती, कुठल्याही गोष्टीची निर्मिती, आता ही इमारत आहे, ही जी इमारत आहे या इमारतीला आपण विटकरांपासून, रेतीपासून, सिमेंट पासून ही तयार केलेली गोष्ट आहे. आता आपण या इमारतीला सोडून जर आपण मोठमोठे वेरूळ अजिंठ्याचे लेण्या म्हणा किंवा मोठमोठे हिमाडपंथी मंदिरे म्हणा, आपण ते जर माणसानं बनवलंच नाही, आपण साध्या जुने लोक म्हणते ते राक्षसानं बनवलेले असं, पण ते तसं नाही. आपण जर शोध घेतलो, आता आम्ही परवा रायगडाच्या किल्ल्यावर गेलो शिवाजी महाराजांच्या, वर माणसाला चलता येणार तर वरी हत्या होते. मग ते हत्या कसं गेले असतील वर? आम्हाला पाळण्यावाटी जावं लागलं वर चढता येणार म्हणून, तर हत्याला कसं नेले असतील त्यांनी? तर त्यांनी काय करत होते म्हणे, हत्तीची पिल्लू नेत होते. मग त्या हत्तीच्या पिल्ल्याला ते वर रायगडावर मोठं करून त्या किल्ल्याच्या बांधकामामध्ये त्याची मदत घेत होते. म्हणजे हे कसं, म्हणजे हे झालं तर म्हणजे यामुळे ही गोष्ट झाली. तर कुठलीही गोष्ट आपण अन्नाच्या पंचकोनी म्हणलंय म्हणून मानायचं नसते. हे राक्षसांनी बांधलंय हे त्याला तर्क आहे का? नाही, कुठलंच तर्क नाही. पण याला तर्क आहे की हातीचं पिल्लू तिथं वर नेऊन हातीला मोठं करून मग तिथं बांधकामासाठी वापरले, तर याला तर्क आहे. तर त्यांनी कपिलानं हेच म्हणते की कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत आपल्याला अनुभव किंवा तर्क लावता येत नाही तोपर्यंत आपण ती कुठलीही गोष्ट सत्य मानायची नाही. मग या यथार्थ विश्वाचा मूळ स्रोत कोणता? कपिलाच्या मते या यथार्थ विश्वाचे मूळ स्रोत दोन, व्यक्त आणि अव्यक्त. बघा, ह्या जगामध्ये दोन गोष्टी आहेत. व्यक्त म्हणजे काय? व्यक्त म्हणजे थोडक्यात एक आपण कुठल्या तरी झाडाचं बी धरा, ते बी आपल्याला कळते की हे झाडाचं बी आहे आपल्या हाताला, पण आपल्याला हे दिसणं अव्यक्त होणारी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये झाड दिसणं, आपल्याला बी दिसते. बी म्हणजे व्यक्त आणि बी मधून निर्माण होणारा झाड म्हणजे अव्यक्त होय. म्हणून ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट घडत असेल तर त्याला दोन कारणं आहेत, एक व्यक्त, एक अव्यक्त. म्हणून मी तुम्हाला उदाहरणासाठी बीजाचं उदाहरण दिलो. बीज हे व्यक्त आहे आणि अव्यक्त म्हणजे त्या बीजेतलं झाड आहे. झाड आपल्याला दिसणार पण बी दिसते. झाड केव्हा दिसते? जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याची प्रक्रिया झाल्यानंतर काही वर्षांना ते झाड दिसते. ते अव्यक्त रूप होय. कारण काय होय? बी होय. परिणाम काय तर झाड होय. तर हे कपिलानं आपल्याला त्या काळामध्ये सांगितलेले.
व्यक्त वस्तू व्याप्तीबद्ध असतात, म्हणून विश्वाचा मूळ स्त्रोतच्या प्रकृतीशी त्याचा मेळ बसत नाही. सर्व वस्तू काही समान तत्वे विद्यमान आहेत. कोणतीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूचा अंतिम स्रोत मानली जाऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर या सर्व वस्तू एका मूळ स्त्रोतापासून उत्पन्न होतात, म्हणून वस्तू मूळ स्त्रोत होऊच शकत नाही. हे बघा, आता मी तुम्हाला एक आंब्याच्या झाडाचं उदाहरण देतो. एक कोणीतरी बी पेरते आंब्याच्या झाडाचं, किंवा खाऊन टाकले तर ते जमिनीमध्ये जाते आणि त्या एका बी पासून एक मोठं झाड तयार होते. मोठं झाड तयार झाल्यानंतर त्याच्यापासून अनेक बीज तयार होते. म्हणजे प्रत्येक आंब्यामध्ये बी राहते, अनेक हजारो लाखो बिया तयार होते. पण जसं ते बी जमिनीमध्ये गेलंय आणि झाड उठलंय, तसे त्या झाडाची काही बिया कोणी दगडावर टाकलेली राहते, कोणी गाडी खाली आलेली राहते, म्हणजे नष्ट होते ना बिया. म्हणजे ती एक बी नष्ट झालं म्हणजे आपण असं समजू शकणार की आता याचं पूर्ण मूळच संपलं म्हणून. या जगामध्ये तसंच आहे. आपण आता इथं सर्वजण बसलेले आहोत. आपण जर असं मागे 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 जर जास्त गेलो तर आपला पूर्वज एक निघते. आपण आता इथं एक बौद्ध समाज म्हणून इथे या ठिकाणी आहोत. तर आपण सर्व पाहुणे निघतात, कुठून ना कुठून आपण पाहुणे निघल्या. मग आपण एक पिढी मागे, दुसरी पिढी मागे, तिसरी पिढी मागे, असं 100 पिढ्या 200 पिढ्या जर मागे गेल्या तर आपलं एकच कोणतरी निघते. तिथून आपण सर्वजण तयार झालेले. मग त्याच्यामध्ये काय होत राहते, काही मृत्यू पावत जाते. एकटा मृत्यू पावला म्हणजे असं नाही की संपलं म्हणून नाही. त्याच व्यक्तीचे आपण सर्वजण आहोत. त्या एका व्यक्तीपासूनच आपण 100 पिढ्या मागे जर गेल्या तर त्याच एका व्यक्तीपासून आपण सर्व समाज तयार झालेला असतो. 200 पिढ्या मागे गेल्या त्या व्यक्तीपासूनच आपण सर्वजण तयार झालेले आहोत. पण त्याच्यामध्ये मरत पण आलेत ना, निधन पण होत आलेले आहेत. आता एखादी व्यक्तीचं निधन झालं म्हणजे संपूर्ण संपलं असं नाही. तर आपण अनेक लोक त्याच व्यक्तीपासून तयार झालेले आहोत. तर कपिलानं काय म्हणते की एखादी वस्तू किंवा व्यक्ती नष्ट झाली तर तिथलं मूळ संपलं असं नाही. तर ह्या जगामध्ये अनेक गोष्टी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, हे सत्य आहे.